नमस्कार मित्रांनो, मी तुमचा मित्र मेडिकल रिप्रेझेंटेटिव्ह. टार्गेटच्या दिवसातून आपण थोडं बाहेर आलेलो आहोत. टार्गेट आपण केलेलो आहोत. आपली टीम, आपले कलिक, आपले सिनियर सगळ्या लोकांनी आपण आज बाहेर जाण्याचा प्रोग्राम केलेला होता. टार्गेट केल्यामुळे मंथ एंडिंग आहे, 31 डिसेंबर एकादश आहे. सनातन धर्म आपण पाळला पाहिजे, त्याच्यामुळे आपण त्या दिवशी पॉसिबल नाही, त्याच्यामुळे आपण बाहेर आलेलो आहोत. जे की डोंजे खडकवासला डॅमच्या पुढं सिंहगडच्या पायथ्याशी आपण आलेलो आहोत. आता वाजले 10. टाइम बघा मित्रांनो, आता 10 वाजलेले आहेत. मित्रांनी असा चॅलेंज केलेला आहे की थंडी भयानक प्रकार आहे इथं. अक्षरशः तुम्हाला सांगतो, आपण शेकोटी पण केली तर एवढी भयानक थंडी वाजती. तरी पण आपल्या मित्रांनी चॅलेंज केलेला आहे. मी नाही तर माझी टीम, माझे कलिक जसं टार्गेटमध्ये पूलमध्ये आपल्याला सपोर्ट करतात, तशीच आपल्याला आज पोहण्यासाठी सपोर्ट केलेला आहे. माझा मित्र, माझा सगळाच गौरव आणि बाकी माझी टीम चॅलेंज केलेले आहेत की तुम्ही आज पोहू शकत नाही. मी नाही, मी तर पोहू शकतो, माझी बाकीची टीम पण पोहू शकते, माझे कलिक पोहू शकतात. तर चॅलेंज केलेले आहेत. 10 तर मी तुम्हाला सांगितलो आहे, 10 वाजलेले आहेत. तुम्ही बघू शकता पूल कसा आहे. जे की आपण आपण आलेलो आहोत एकांत रिसोर्टला, जे की खडकवासला डॅमच्या अगदी जवळ, अक्षरशः जवळ म्हणजे 10-15 मिनिटाच्या अंतरावर आहे. सिंहगडच्या पायथ्याशी आहे. जेवण वगैरे आता करायचं, अगदी जेवण करायचं आहे. तर मित्रांनो, आपले मित्र म्हणतात की पोहणी खेळू शकत नाही, आपलं पोहू शकत नाही एवढ्या थंडीमध्ये. सॉरी, आपण टार्गेट करू शकत नाही. आपण टार्गेट करतो म्हणजे आपण टार्गेटला भीत नाही. पोहणं काय मोठं आहे आपल्यासाठी. तर पोहणार, टार्गेट करणार, काहीच विषय नाही. काही करू, टार्गेट करू, कॉल करू, प्रॉपर विषय करू, सोबत राहा आपल्या. बघू शकता तुम्ही आता पाहून. इकडे स्विमिंग पूल दाखवा सर. जलवा है हमारा. अरे भाई, तुम लोग का नाम लिस्ट में नहीं है. चीटिंग करता है तू. वाह, चॅलेंज ऍक्सेप्टेड. रात्रीचे 10 वाजून 11 मिनिट झालेले आहेत आणि ओमकारने चॅलेंज ऍक्सेप्ट केलंय. सो बघू शकता तुम्ही, हा स्विमिंग पूल आहे. पाणी गरम आहे का नाही त्यालाच विचारा. कसं आहे पाणी एकदा तू सांगेल. -8 डिग्री सेल्सिअस टेम्परेचर आहे. हे बघा, चॅलेंज म्हणजे पॉसिबलच नाही. हे 8 डिग्री सेल्सिअस आहे टेम्परेचर आणि त्याच्यामध्ये हे बघा, शक्यच नाही. विषय असा होता, विषय चॅलेंजचा होता, विषय टार्गेटचा होता. आपण केलेला आहे. 10-10:15 वाजलेले आहेत. चॅलेंज आपण पार केलेला आहे. टार्गेट तर आपण करतोच, कारण आपण इमानदारीनं काम करतो, त्याच्यामुळे आपण टार्गेट करतो. बाकी येतं तुम्हाला माहितच आहे, पण आपण इझिली करतो. थँक्यू सो मच गाईज, सपोर्ट करा. पाणी गरम असते रे, म्हणजे काय मित्रांनो, शब्द दिला होता की माझ्या टीमनं चॅलेंज केली होती. चॅलेंज आपण ऍक्सेप्ट केलं, माझ्या बाकी टीमनं पण ऍक्सेप्ट केलं. पण एवढं कळालं, हे दूर बघू शकता, खूप थंडी आहे. विषय टार्गेटचा आला, विषय जिद्दचा आला की आपण विचार करतो. तसंच काय आपल्यासोबत झालं, आपण विचार केलं. पण हात जोडतो, निसर्गाच्या समोर आपण काहीच नाही. निसर्ग, हे जग, हे देव खूप मोठं आहे. आपण मानव आहे, आपण एक साधा छोटा जीव आहोत. अख्खा साम्राज्य हे देवानं बनवलेलं आहे, निसर्ग बनवलेला आहे, सगळ्या गोष्टी हे देवानं बनवलेलं आहे. निसर्गाच्या पुढं, देवाच्या पुढं आपलं काहीच चालत नाही. दिलेली आट आपण मान्य केली, आपण केलं. आपण हारलो म्हणजे असं म्हणू शकत नाही. जिद्द आहे म्हणून आपण केलं, पण निसर्गाच्या समोर आपण हारलेलो आहोत. दिलेली आट आपण पूर्ण केली. एवढंच म्हणणं आहे की आपण आठ पण पूर्ण केली, पण आपण निसर्गाच्या सामर्थ्यामध्ये, देवाच्या सामर्थ्यामध्ये आपण हारलो. निसर्गाच्या समोर, देवाच्या समोर आपलं काहीच, निसर्गाने, देवाने दिलेल्या संपत्ती समोर आपला काहीच अस्तित्व नाही. एनी टाइम, कधी पण आपण हारू शकतो. त्याच्यामुळे तुम्ही बरेच लावा, काही करा, जिद्द करा, पण
निसर्गाच्या आणि देवाच्या समोर कधीच नका. एनी टाइम तुम्ही हारू शकता. सो थँक्यू सो मच गाईज. थोडं आणि हो, वापस जातो. असा विषय आहे. थँक्यू सो मच. हॅव गुड डे. बस.